डाएट नाही करत मी. मग म्हणजे असं हार्डकोर स्वतःला स्टार्व करून मी काय करत नाही, किंवा स्वतःवर खूप हार्श होऊन किंवा असं मी नाही करत. पण लहानपणापासूनच ना मी पिझ्झा बर्गर किंवा बाहेरच्या अशा गोष्टी ह्या कधीच नाही खाल्ल्या. म्हणजे मला अजूनही कधी कधी फार रेअरली, मी आता पिझ्झा किती माझ्या आयुष्यात मी किती वेळा खाल्ला असेल मी तुला सांगू शकतो, 50 वगैरे असेल आतापर्यंत. 50 वेळा मी पिझ्झा खाल्लाय. अच्छा, नाही आवडत म्हणजे बस. नाही, सवयच नाही. आवडतो मला, नाही आवडत असं नाही. पिझ्झा मला आवडतो किंवा बर्गर पण आवडतो. बँड्राचा हर्ष बेकरी आहे, ती माझी फेवरेट आहे तिकडचा बर्गर. तो बर्गर मी घरनं उडून बँड्राला, आता ट्रॅफिक आहे म्हणून जात नाही, पण आधी मी जायचो, बर्गर खायचो आणि परत घरी यायचो. असंही मी केलेलं आहे. हो, वा. पण मी घरचंच कायम खात असल्यामुळे मला कधी असं स्पेसिफिक डाएट करायची आणि वेट लॉस करायची गरज नाही लागली. वर्षानुवर्ष माझं वजन एवढंच आहे, 70. हो, कारण तू फिटनेसच्या बाबतीत बघायला गेलं तर तू खरंच आहे तसाच दिसतोस, जसा होतास तसाच. पण पूर्वी तू एकदम असा होतास. असा म्हणजे असा कॉलेजमध्ये, अख्खा कॉलेज माझं वजन किती असेल, 46 किलो. काय बोलतोस? माझ्यावरती जोक पण करायचं ना, हा पावसात भिजत नाही, असं पाड्या ह्याच्यात निघून जातो तो. इतका बारीक आहे. म्हणजे ते ती एक जातकुळी असते, म्हणजे आपण तसेच असतो, तसं होतं की मेटाबॉलिझम असं आहे. म्हणजे अंगाला लागत नाही बेसिकली. मी वजन वाढवण्यासाठी नंतर आमचा अमेरिका दौरा झाला, नकळत सारे घडले. तिथे मी ठरवलं होतं, मग काही करून वजन वाढवूनच यायचंय. हवा चांगली आहे, पहिलं फिरायचं पण आहे सगळं. आणि तिथे बहुतेक वेळी सुधीर काका बनवायचे, सुधीर भट बनवायचे. ते तर बाबा खाण्याच्या बाबतीत शॉकिंग. आता त्यांचं हॉटेल पण आहे ना मुलाचं. हो, पण माझ्या वेळेस काय झालं होतं, एकतर विक्रम गोखले होत्या, माझं नकळतं सारे घडले होतं, डॉक्टर लागूंचं मित्र होतं. त्यामुळे आम्ही जिथे जायचो तिथे सगळ्यांना आमच्या टीमला बोलवायचं, आणि टीम पण छोटी होती कारण 2च नाटकं घेऊन गेलो होतो. त्यामुळे सगळे कोणाच्या वेगवेगळ्या घरी जेवायला बोलवायचे, आणि फीस्ट असायची ना तिकडे. मग बरोबर. त्यामुळे असं नाही की मला जे वजन वाढवायचं मी ठरवलंय तर मग मी बर्गरच खात सुटलोय, हे खात सुटलोय, असं नाही. मी तिथेही घरचंच जेवण जेवत होतो. किती महिना, 46 वरनं मी कितीचा 50 दौरा तरी होता? आलो. 36 दिवस. तरी 1 महिना, मग 1 महिन्यात एवढं वाढलं? हा, वा, अमेरिकेची हवा लागली. अमेरिकेची हवा. पण तिकडचं जेवण नाही, लोकल फूड तिकडचं टेस्ट नाही केलंस? म्हणजे तुझं बाहेर गेल्यानंतर प्रामुख्याने आपल्याकडे बरेच, मी मागेच कोणीतरी कलाकाराने मला सांगितलं की बाबा तिकडे गेल्यावर जेवणाचे वांदे होतात, शोधावं लागतं की टेस्टी कुठे मिळते, काय मिळते. असं काही तुझ्या बाबतीत झालंय? अमेरिकेत ठिकठिकाणी आहेत, तेच सांगतो ना, मी अडॅप्ट करू शकतो कुठेही. मला फाईव्ह गाईजचा बर्गर पण आवडतो. तिथला मॅकडोनाल्ड इथल्या मॅकडोनाल्ड पेक्षा खूप वेगळा आहे. फरक आहे टेस्टमध्ये, क्वालिटीमध्ये, मेनूमध्ये खूप फरक आहे. बाहेरच्या देशातली अशी तू कुठली डिश आहेस की जो स्पेसिफिक अमेरिका बोलतोयस तू, की वेगळी डिश तू ट्राय केली आहेस, आधी कळलंच नाही काय असं काय झालंय? नाही, असं नाही झालंय. पण आम्ही आता डॅलसमध्ये ॲलिगेटर खाल्ला होता. खरंच? हो, डॅलसला तिकडे फेमस एक आहेत, आणि विजय सर सोबत असल्यामुळे त्यांना माहिती आहे ना. कसा असतो चवीला? नॉर्मल, असं काही नाही, फक्त थोडा जाड असतो. जाड म्हणजे बऱ्याचदा आपण ऐकतो ना चिवी असतो थोडासा, बाकी असं काही वाटत नाही, चांगलंच वाटतं. कांगारू खाल्लेला? हो. हा, हो, कुठे खाल्लास? कारण मला वाटत नाही ऑस्ट्रेलियामध्ये खाऊन देतील. कसा लागतो? चांगला लागतो. कारण मी आपल्याकडे कोकणात बघ बऱ्याचदा कासव पण खातात किंवा रानडुक्कर. रानडुक्कर शिकार करून, हा, आणि शिकार करून खातात. तुला माहिती असेल, तू कोकणात आहे. तर तेव्हा ना घरोघरी ते वाटलं जातं. तर नंतर ते आम्हाला सांगितलं नाही की हे काय आहे, पण मला खाताना कळलं हे काहीतरी मी वेगळं खाते. ते खोबऱ्यासारखं वेगळाच एक टेस्ट त्याला असते. म्हणून मी तुला विचारलं की कांगारू खाताना कसा लागतो. वेगळा डेफिनेटली आहे, पण असं काय म्हणजे असं खूप असं
हार्ड त्याचं मटण झालेलं आहे किंवा असं काय खायला त्रास होतो वगैरे असं काय नाही. आणि पचला. पचला म्हणजे सगळ्यांनीच खाल्लं ना, म्हणजे एकट्यानेच खूप खाल्लं असं नाही, सगळेच ट्राय करत होते ना. मी, विजय सर होते, राहुल होता, पुष्कर होता. हे ऍक्ट्रेसचं कसं होतं रे? माझा तुमच्या बरोबर दौऱ्यांमध्ये ऍक्ट्रेस असतात, त्यांचे खाण्याचे वांदे असते ना, तुला त्यांचे वाटतं डाएट की पण हा असतात ना, diet करतं असं तुला वाटतं? त्यांचे डाएट असतात ना रे. नाही कोण दौऱ्यात येऊन डाएट करणार आहे? घरी जाऊन बघू काय करायचंय ते. सगळे ताव मारतात. हो, असं कोण आहे जे इथे इथे डाएट मरू वगैरे खात नाहीत, पण करतं? नाही. थोडक्यात हे घेतलं तर 2:22 रसिका आहे, गौतमी आहे. सो गौतमी ओके, पण रसिकाचं जर मी म्हटलं तर रसिकाचं असावं ते डाएट आणि हे असं एक तिच्याकडे बघून वाटतं. नाही ती मग ते काय ते हार्वेस्ट वगैरे त्याच्यामधनं ती सँडविचेस वगैरे असं सलाड, ते सलाड diet वगैरे, sandwiches हा, आणि हे. ते रात्रीचं तेच असतं तिथं. आणि आता तिने ऍक्च्युली काही दिवस म्हणजे 1 महिना मी बघतोय ना, तिने एकदमच डाएट सुरू केलेलं आहे. हो, नर्सिकांनी अच्छा, म्हणजे एकदम असं स्ट्रिक्ट. वा 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 वा. मग आता तुमचं बरं आहे, म्हणजे खर्च कमी होणार आहे तुमचा एक काय दौऱ्यावर रसिकाने डाएट सुरू केलं. कोकणात कोण कुठे तिला स्विगी देऊन द्यायला येणार आहे? हो, तुमचा आता कोकण दौरा आहे ना, मग तिथे रसिकाचं कसं होणार? स्विगीवरनं कसं सँडविच येणार? काय हॉटेलमधून निघताना काहीतरी खाईल ती थोडस रसिका किंवा काय. म्हणजे शो नंतर तर डेफिनेटली ती जेवणार नाही, हे मी सांगू शकतो. पण असं नाही, ते म्हणतात ना, खाण्यासाठी जन्म आपुला. हा, खाण्यासाठी जगावं की जगण्यासाठी खावं? काय वाटतं तुला? जगण्यासाठी खावं. म्हणजे तुझा पॅटर्न कुठला आहे? जगण्यासाठी खावं. हा, जगण्यासाठी खावं. खूप असं खा 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 करण्यात काय पॉईंट नाही. जे करायचं ते मॉडरेशन मध्ये करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही जे खाल्लं, आता इथे तुम्ही खूपच खातात इथपर्यंत येईपर्यंत असं नाही. ते म्हणतात ते आहे ना 80%, काय 20% तुमचं पोट जरी तुम्हाला भूक असेल तरी ते रिकामच ठेवावं. बरोबर. मग तुम्हाला नंतरचं मील पण तुम्ही एन्जॉय करू शकता, त्याच्यानंतरचं रात्रीचं पण तुम्ही एन्जॉय करू शकता. बरोबर. आणि बाकी माझं ते डिटॉक्सचं सगळं असतंच ना, सगळं जिरा बिरा, त्याचं पाणी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी. तू हे सगळं फॉलो करतोस? हा, हे सगळं मी फॉलो करतो. म्हणजे ते रात्री बऱ्याचदा जिरं भिजत घालणं पाण्यात आणि मग सकाळी ते पाणी पिणं, हे सगळं तू फॉलो करतो? हा, हे सगळं फॉलो करतो मी. बरं, आता या चिकनचं मला सांगशील कसं लागतंय तुला? घरची चव येते की नाही? हो, प्रश्नच नाही. हे म्हणजे ग्रेव्ही बघितल्यावर असं वाटतं की घरी नॉर्मली आपण खातात घरची चव आहे. हो, अगदीच घरची चव आहे. पण हे चांगलं आहे ना, म्हणजे हे खाण्यासाठी सुद्धा खास यायला काहीच हरकत नाही आहे. बरोबर. एवढी चांगली सगळे मेनू चांगला आहे असे. तुला आता स्ट्रीट फूड खाऊ शकतोस, तू एन्जॉय करू शकतो, कारण लोक बऱ्याचदा मराठी लोक ओळखतात आणि हे करतात, त्यामुळे असं बिंदास जाऊन तू पाणीपुरी खाणं, चाट खाणं हे एन्जॉय करतोस अजून पण? करतो ना. की घरी मागवतोस ते पण? नाही, जातोस? स्पेसिफिक भैयाच्या हातचीच पाणीपुरी खायला आवडते की आजकाल हायजेनिक हातामध्ये ग्लोव्ज घालून जे करतात ते कसं तुला आवडते? ते सगळीकडे आता ते ग्लव्स तर झालेलेच आहेत. मी कधी कधी जातो शर्मा भेलपुरी हाऊस, पार्ला, आणि माझी स्वतःची आई सुद्धा छान मस्तच बनवते पाणीपुरी. पाणीपुरी. मग ते घरी असेल तर मी 35-40 तर एका वेळेस होतं माझं पाणीपुरीचं. 35-40? हा, तेच म्हटलं, तू अजून रिॲक्ट कशी मी तेच बोलते, मी नाही ऐकते. मी 35-40 म्हणजे घरी खातोस की बाहेर पण खाऊ शकतोस? म्हणजे बाहेर खाल्लंस तर एका प्लेटमध्ये नॉर्मली 6 पुऱ्या असतात, म्हणजे 5-6 प्लेट भैया पण बघत बसेल. आत्या आणि माझे कॉम्पिटिशन लागली की लहानपणी 4 प्लेट वगैरे जायचे. काय बोलतोस? हो, तेवढं तर मी करायचो. 24 पाणीपुऱ्या खायचो मी. मग त्या दिवसात जेवायचं नाहीस तू पाणीपुरी खाऊन? म्हणजे त्यानंतर तू जेवू शकतोस का पाणीपुरी एवढ्या? नाही, मोस्टली नाही जेवायचो, कारण आम्ही संध्याकाळी 7-7:30 वाजता ते खायचो. मग काय मोस्टली आय डोंट थिंक सो मी जेवायचो. मला सांग, बऱ्याचदा तुम्ही आता ऍक्टर लोकांचं एक असतं की आपली स्किन व्यवस्थित राहावी, आपली फिटनेस बरोबर तुम्ही स्किनचे आहे, त्यासाठी तू स्पेसिफिक खाण्यामध्ये हे करतो की हे टाळावं ते टाळावं की नको या स्किनवर इफेक्ट होतो, स्पेसिफिक खाणं टाळतोस? स्किन केअर तर असतेच ना.
मग खाणं टाळण्याचं मला असं काही वाटलं नाही की की ऑइली खायचं नाही, जास्त ऑइली आपण खाऊ नये नाही, किंवा जास्त जास्त oily- चरबीयुक्त काही खाऊ पण नये, मी कधी खाल्लेलंच नाही ना असं काय करते लिमिट मध्ये. तेच सांगतोय मी हं. मी तसं कधी खाल्लेलंच नाहीये की खूप ऑइली आहे हे माझं झालंय. हे भात खायचंय, कोकणातला माणूस आणि भात नाही खाणार असं कसं होईल? थांब मी देते. बस 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 थांब, बिर्याणी आहे आय थिंक सो. म्हणजे बिर्याणी पुढे असताना आपण खाऊ नये, हो टेस्ट करायला टेस्ट करायलाच पाहिजे. किती वर्ष वंचित राहिलो होतो रस्सा आणि मटण कोल्हापूरचं खायचं हा. त्या पट्टले मी किती वर्ष वंचित राहिलो होतो. माझ्या घरात आई असतानाही का पण म्हणजे नाही मला ती काय कॉन्सेप्टच नाही पटायची. भाताबरोबर मी खातात किती वर्ष असं. माहितीये का तुला पुरणपोळी बरोबर कटाची आमटी नाही खाल्ली ते तर सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन हेच आहे. सांगतोय मी तुला. ना माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच वाटायचं की असं हे असं कोण काय खातं बरोबर- का? हा हे काय हे मॅच नाही होणार किंवा काय वगैरे. तेच मी जेव्हा जायचो तिकडे तेव्हा माझ्या मावश्या सांगायच्या ना, अरे अच्छा. खा, तू खाल्लं नाही तुला कळणार कसं वगैरे. मला नाही खायचं. हा, तिथल्या मोठ्या चपात्या खाऊन माझ्या 2 चपात्या खाऊन पोट तिकडे भरायचं. चपात्या मोठ्या असतात, हो आपल्याकडे थोडे नाजूक असतात. हो बरं, आता आपण एक राऊंड घेऊया, जरा फन रॅपिड फायर राऊंड आहे हा. जर अनिकेत विश्वासराव एक पदार्थ असतात तर तो कोणता असता? मी तो पदार्थ असतो, मी पाणीपुरी असतो. पाणीपुरी आवडत नाही असं कोणीही जगात नाहीये, त्यामुळे मी पाणीपुरी असतो. म्हणजे तू सगळ्यांना आवडला असं जसं आता आवडतोस. तू एखादा समजा तुझ्यासोबत समजा आपण जाऊ तिथे खाऊची एक ट्रिप केली, हां टूर केली, तर तुला कोणत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला सोबत घेऊन जायला आवडेल जी फूडी आहे तुझ्यासारखंच? माझ्या या टीमलाच प्रियदर्शन, रसिका, गौतमी आणि सुशील स्वामी. सगळे फूडी आहेत. हां बरं, किंवा ऑफकोर्स सूर्याची पिल्ले पण हे पण. तर नाराज होतील.